अरे यार, झालं पोपट केला माझा, आला इकडचा. अरे बापरे बापरे, थोडा प्रश्नच पडतो इकडे गावात. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पुन्हा एकदा आला त्याचे मी आभार मानतो, पण आज तुम्ही परत जाऊ शकत नाही कारण की तुमच्या घराची चावी माझ्याकडे आहे. छोटासा जोक होता, मनावर घेऊ नका. पण तुम्हाला माहिती असेल, आपण घराची चावी बघितले, हेच काय नाही, बाईकची चावी बघितले आणि आपण सिक्रेट चावी सुद्धा बघितली आहे. पण तुम्ही कधी एवढी मोठी चावी बघितली आहे का? वा, ताकद आली. बदलापूर स्टेशनपासून आपण जेव्हा चालत येतो, पुढे जाऊन आपल्याला उल्हास नदी लागते. त्या उल्हास नदीपासून आपल्याला कळतं की अजून आपल्याला खूप चालायचंय. तर आपण असा निर्णय घेतो की बस आता आपण परत घरी जाऊया. तर घरी न जाता इकडे विश्रांती करा, कारण की इकडे विश्रांती केल्यावर जी तुम्हाला ताकद, जी तुम्हाला एनर्जी येणार आहे ना, ती अजून कुठे ना आली असेल. तुम्हाला असं वाटेल की अजून आपण 20 किलोमीटर किंवा अजून आपण 30 किलोमीटर चालत जाऊ शकतो. का? याचं कारण तुम्हाला सांगतो. कॅमेरा दादा कॅमेरा दादा कॅमेरा दादा वाटतं गेले स्वर्गात. मी तुम्हाला दाखवतो. याचं कारण असं आहे की महाराज, आपण जेव्हा यांच्याकडे बघतो ना, आपल्याकडे जी एनर्जी आणि जी ताकद येते ना, पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला जायचं आहे राईट साईड, म्हणजे ह्या मार्गाने. आणि तो विहिरीवरचा मार्ग आहे या साईडचा. आणि ती ऐतिहासिक विहीर बघण्यासाठी तुम्हाला यावं लागेल बदलापूर शहरात. पण रोडनी जाता जाता तुम्हाला लागणारे हिरवगार डोंगर आणि हिरवगार वातावरण बघता बघता जायचं आहे सरळ त्या रोडने. तर बदलापूर पासून या गावात म्हणजे विहिरीजवळ जाण्यासाठी आपल्याला 9 किलोमीटर लागतं. आता मी 8 किलोमीटर पार केले चालत. आता आपल्याला जायचं आहे, आता मी आलो इकडे फार्म्स डेनमध्ये. आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला. हे बघा, हे फार्म्स डेन आहे, आपल्याला जायचं लेफ्ट साईडला. इकडे सुद्धा मार्ग आहे, पण आपल्याला जायचं इकडून. पूर्ण इकडचा परिसर आहे, रंगीबिरंगी घर आहे. ज्याप्रमाणे आपण त्या दिवशी पालवेरला गेलेलो रंगीबिरंगी मंदिर, तसं इकडे रंगीबिरंगी घर आहे. त्याच्या बाजूला आपल्याला ती विहीर बघायला लागली. शपथ, ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जी विहिरीच्या चावीचा आकार आहे ना, त्या बाजूला सुद्धा मासा आहे. एक मिनिट दाखवतो. कुठे गेला? अरे, तो आतमध्ये गेला वाटतं. आता आतमध्ये गेला. नंतर परत येईल, त्याला मी खायला टाकतो. चावीच्या आकाराची विहीर ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत पसरला. एवढी मोठी चावी तर कुठल्या टाळायला बसणार सुद्धा नाही. आजूबाजूला गाव. बापरे, पावसामध्ये काय दिसतंय हे गाव. अरे बाबा 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 बाबा, अरे बाप, जोडी आहे. इथे आहेत का ते मासे? इकडं बघतो, आहेत का? इथे नसतील वाटतं मला. नाही, ते बारीक बारीक आहेत. एवढ्या मोठ्या चावीच्या आकारामध्ये आतमध्ये मासे आहेत. याच्या आतमध्ये मासे आहेत. हे बघा, पांढरे 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 शुभ्र मासे आहेत. एकदम पांढरे शुभ्र मासे. मला वाटतं इथून आतमध्ये जायला रस्ता आहे. हो, हा बघा हा बघा हा बघा. ह्याच्या आधी ना इकडे शिडी होती. आता पावसामुळे ती शिडी दिसत नाही, कारण की पाणी पूर्ण वरपर्यंत भरलंय. हे बघा, इथून पायरी आहे. इथून दिसते ना, इथून पायरी आहे. आपल्याला इथून आतमध्ये जाता येते. इथून अशी पायरी आहे, इथून आपल्याला असं आत जाता येते. पण आता ते पाण्याने भरल्यामुळे आपल्याला ते आतमध्ये जाता येणार नाही. पण आतमध्ये मासे आहेत ना, एवढे सुंदर मासे आहेत ना. 4 मासे आहेत, 2 काळे आणि 2 पांढरे मासे आहेत. आला खायला येतो ना तो. आता ते हळूहळू येतो. थोडा घाबरला आहे, पण मी टाकले त्याला खायला. त्याला माहिती नाही कुठं पडले. आता आपण ना चावीचा जो समोरचा भाग आहे ना, तिकडे उभा आहे. आणि हे त्याची पायरी आहे. आता या पायरीतून आपण जो आतमध्ये जातो ना, सर्वात आपल्याला पाणी लागेल, कारण की आता पाणी भरले खूप पावसामुळे. आणि आतमध्ये गेल्या गेल्या आपल्याला सर्वात आधी समोर दिसतं ते म्हणजे गणपती बाप्पाची लेर. ही बघा समोरच आहे आपल्या. आणि हे बघा मासे. चावीच्या कोपऱ्याला बघायला तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती दिसेल, म्हणजेच लेणी दिसेल. हे बघा, आपल्या समोरच आहे. आणि या साईडून मार्ग आहे आपल्याला जायला, त्या साईडला इथून आतमध्ये. जो आपण कुंड बघतो ना, कुंड, गरम पाण्याची कुंड, त्याला सुद्धा असा मार्ग असतो आतमध्ये जायला. ते इथून मार्ग आहे आतमध्ये जायला. म्हणजे इथून मार्ग, आपण समजा इथून आतमध्ये गेलो तर आपण इकडे निघू, किंवा आपण इकडून आतमध्ये गेलो तर आपण इकडे निघू, असं मार्ग आहे. मी ना मगापासून या चावीच्या भोवती फिरतोय, पण तिकडचे मासे इकडे नाही येत आहेत ना, इकडचे मासे तिकडे जात आहेत. अरे झालं, पोपट केला माझा, आला इकडचा. तिकडचा मासा इकडे आला. आत्ताच बोललो आणि तो आला यार. हा बघा, इकडचा आहे. असा गोल फिरतो मी. हा इकडे असा एक गोल आहे, आणि असा इकडे एक स्क्वेअर गेला. चावीचा आकार बघा किती मस्त आणि मोठा आहे. पूर्ण
पूर्ण काळ्या दगडाचा बनलाय. इकडून पायऱ्या आहेत जायला आतमध्ये. तर माझ्या माशाने पोपट केला. मगापासून तो इकडून तिकडे जात नव्हता पांढरावाला मासा, आणि आता बोलल्या बोलल्या तिकडे गेला. कुठे आला बघा परत. तर इकडचं वातावरण खूप शांत आहे, आणि इकडे गावातले माणसं सुद्धा काहीच बोलत नाही. म्हणजे आपण जर इथे ओरडलो नाही किंवा काही शिव्या वगैरे नाही दिल्या तर गावातली माणसं सगळे चांगले असतात. तर शांतपणे या, शांतपणे व्हिडिओ काढा. विहीर बघा, आतमधलं पाणी सुद्धा पिऊ शकतो. आता पाणी पितो. पाणी प्यायला छान लागले. कमीत कमी बदलापूरपासून 6 किलोमीटर म्हणजे 2 तास लागले मला इकडे यायला. पूर्ण पायऱ्या जवळ नको एवढे पाणी पितं. आता गावातली माणसं पाणी पितात म्हणजे हे पाणी पिण्यासाठी असते. आता आपण प्यायचं कसं हे माझ्या प्रश्न पडला. पाणी प्यायचं कसं? हो बापरे बापरे, आयुष्य एवढा भारी जागामध्ये लपले नाही. साफ केलं इकडे मी, तोंडात लावायला लागेल. अरे बापरे, थोडा प्रश्नच पडतो. इकडे गावातली माणसं बाहेर येत नाही कुठे. बाबा बाबा बाबा, पिऊ कसं? अरे बापरे, घाबरला आपण. अरे आतमध्ये खासू पण आहे. अरे काय काय आतमध्ये. तुम्हाला अजून एक रहस्य सांगतो. समजा मी या विहिरीच्या थोडंसं लांबच्या म्हणजे समोरून समोरून उभा राहून लांबच्या बाजूला गेलो ना, तर तुम्हाला दाखवतो इकडून ते कशी विहीर दिसते. आता समजा मी थोडं विहिरीच्या लांबच्या बाजूला आलोय. आता इकडून बघा. इकडून जर बघितलं ना आपण, तर आपल्याला शिवलिंग दिसून येते. आणि समजा आपण विहिरीच्या जर वरून बघितलं ना, तर आपल्याला एक कुलपाची चावी दिसून येते. असे एक रहस्य आपल्याला इतिहासामध्ये दडले होते, आज बघायला भेटले मला. तर चला, इतिहासातली गोष्ट जपून ठेवले याचा अभिमान आहे, खास करून या गावातल्या लोकांसाठी. खूप सुंदर आणि खूप छान आहे. जर तुम्हाला या विहिरीच्या आतमध्ये जायचं असेल ना, तुम्ही ना मे महिन्यामध्ये या. ते सुद्धा पाणी अर्ध्या लेवललाच असतं, तरी सुद्धा आपल्याला आतमधून बघता येईल. अजून म्हणजे आतमधला इतिहास कसा आहे आपल्याला पूर्णपणे बघता येईल. तर आता मी इकडून निरोप घेतो. खूप छान वाटलं. गाव खूप शांत आहे. मग ते काका आले, ते बोलले की आता सध्या आपल्या आतमध्ये जाता येणार नाही, कारण की पावसामुळे खूप विहीर भरले. कमीत कमी ना त्या तो जो टोक आहे ना कडाचा, तो पूर्णपणे भरतो, आणि आपल्या आतमध्ये जाता येणारच नाही शक्यतो. आता तुम्ही इकडे जर येत असाल तर मे महिन्यात या, किंवा खूप जास्त ऊन असेल तेव्हाच या.